गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, "ह्यो आईचं वान हाय धनी. आईचं भितेपण घेतलं की ही परडी कुलदेवत्याच्या देवाऱ्यात पुजाय लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागाय लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू," म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. गजवदना गणराया गौरी मजतारी हो सुख सजना, स्मरण तुझे पायी पद्मा गौरी, भुत्या विनवी हे रंबा मजतारी, गजवदना गणराया गौरी. नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. या गोंधळासी माये लवकरी यावे, या गोंधळासी आंबे लवकरी यावे, चौक भरिला कोसरी, लिंब नारळ नाना परी, उदबत्त्या लावून चारी, महापूजा मांडिली साजरी, या गोंधळासी माये लवकरी यावे, या गोंधळासी आंबे लवकरी यावे, कुठवर आई पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट, लवकर सोडा बालेघाट, माये लवकर चाला वाट, या गोंधळासी माये लवकरी यावे, या गोंधळासी आंबे लवकरी यावे. संबळ तुंतुण्याचा नाद, पोत पाजळला घालून साथ, आपण यावं देऊन दाद, आंबे माये सोडून वाद, या गोंधळासी माये लवकरी यावे, या गोंधळासी आंबे लवकरी यावे. ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवा उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभुबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असेच सर्वजण कानभर ऐकू लागले. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले, पंचभूतांचा देह पोत हा त्रिगुणगुणी वळला, चैतन्याची ज्योत लावुनी प्रज्वलित केला, चित्तस्नेहे प्राण वाहुनी ज्याला स्थिर केले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले, उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागवली बरवी, ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले, सकाम कर्मे कवड्या यांची माला मम कंठी, कर्मफळाचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटी, पीडा बाधा शकून सांगुनी लोका भूलविले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामज केले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली. राजांच्या बरोबर सदरेला बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भुतेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळ माजविणं पडतं. सगळ्या मराठमनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत मानकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली. माकेनविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळीबांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाली. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खंडेनोंबीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभुबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भुतेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोंधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, "आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा." राजे, जे पोक्त कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भुतेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कार्यी लावणारं असतं.
जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगतीत सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्यात हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होनांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गडचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज जगदंबेचे भुतेपण मिरवीत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. हरेक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भुत्या असतो. हातात उदराची परडी घेऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दारादारात फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीज देते. भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळ्यात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबीरांच्या वाड्यासमोर सडा संमार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आनभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उद्गार केला. आईचा उदे उदे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा उदे उदे. डबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांच्यासह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खालगर्दनीने कसे तरी म्हणाले. आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भुते आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिधा वाडा. राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातातील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्या वर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकुटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पानकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अन्वयी पायाची सडक रक्तजागती सतेज बोटे त्यांवर मस्तक ठेवून डोळ्यातील पानकळ्याने साफ धुवून काढावीत. वाड्यात जाऊन तांदूळ भरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले. भवानी आईचा उद उद. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भूताच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला ऐटदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. ऊन तापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतःसंगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते. महम्मद सईस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लगबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होता.
राजांची कृष्णा, कबुतरी, तुरंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्यांच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा, गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावणी करणारा घोडा, पागेत ठाण बंद असताना डोळे मिटून चंदी चगळत ध्यान करणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टांग साखळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पानसंबळ धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगीतच पुन्हा मागे कसे घ्यावे, यांची जुजबी टिगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधड्या असामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना माया भरले जाब देऊन त्यांचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बळजोर कंसाच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसवलेले रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्रांकडून परतलेला भरत, कैकेयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता, या साऱ्या आसामी बाळशंभूंच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाएमौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंद्याचा खून लादला होता. दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखवण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते, तेवढ्या थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शेहजादा मुरादचे प्रेत बागींच्या म्हणजेच बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते. आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशाह गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्याच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुंता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढवणारा, हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजाप्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ताखान पुण्यात
तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या आसामींचा कस कानोसा मनी धरला आहे त्यांचा मरातप करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे. आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजनीने अवघियांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरातप करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीच पायावर टाकण्यास रजाबंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो, अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्याचा कोणाही अशराफाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघी आज कारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मनी साठवत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला. मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत, सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधीत खालगर्दनीने अद्भीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनीम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहीवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकवला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्याच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोनदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिसीची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट्ट यांना दिले. कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदारखानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ताखानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सरफराज खान नेताजींच्या पाठलगावर पडले, पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. सरनोबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेडावलेले आकाश मावळांवर कोसळू लागले. लाल ओघळ गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनवसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठाणं तसनस करीत चालला होता. रोहिड खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलुकमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांचे शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचित होते.
राजे एकसुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जेराव जेधे देशमुख तपे रोहिडखोरे प्रति राजश्री शिवाजीराजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठवणे. जेथे गनिमाचा आजार पोहुचेना ऐशा जागीयासी पाठवणे. गनीम दुरून नजरेस पडताच त्याची धावणीची वाट चुकवून पळून जाणे. बाळाजी औजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. गनीम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पळून जाणे. सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पळून जाण्याचा सल्ला जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्ताखानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोटात घुसोनी जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढा अंगफुलता चंद्र घेऊन उभी राहिली. होळीच्या मानकऱ्यांनी कानंदखोरीत फिरून ऐनाचे चकोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली. घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरवा हुडवा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बालेकिल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नरेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, येसाजी, केदारजी जेधे, सिदोजी थोपटे अशी मंडळी चालली. शंभूबाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूल विड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदेरी पायघडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालते होते. सरंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. मावळ्यांनी हर हर महादेव च्या किलकाऱ्यांनी होळीच होळी उभी केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजीत घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूंसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या आसमानी चौरीमुळे ती 2 रूपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून आल्हाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले. एकेकटा मावळा थेट दगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन दगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आगपेटल्या गोटाला खंती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखारातला नारळ एकदाचा लागला. नरड्याची घाटी फुगवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगत ज्वाळा एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दानकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पळून निघाला होता. पण उराट पेटते काळीज असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वार रे वाघा, भले रे माझ्या भातदरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबराखंडांचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मट्टही केला. सिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्याचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला
जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूकडे आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठ्याचा लाल गोंडा रुळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरघोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमाची होळी पेटवून त्याच्या गोटाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालता चालताच शंभूबाळांनी त्यांना विचारले, आबा, तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ? राजे हसले. टोप डोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, कोशिश करू. रामनवमी आली. पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊबरोबर ते सोयराबाईंच्या महाली आले. पुढे होऊन झटझट वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली. त्यांना खांदेवर करून उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब. खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणवून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची, सईबाईंची मुद्रा उभी करू लागले. पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धुसर सावळेपण नजरेसमोर येत होते. खरोखर कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब? असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्तसतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले की रामराज नाव नाही तेच बेस हाय. नाव नसता एवढं वनवास मग असल्या किती. दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोळ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवलं असतं. सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब, उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत येऊन त्यांना मंचकावर बसवले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठसाखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या, हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोळ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे, तुम्ही समोर असलात व नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता. आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नरेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाज्यावरची गडचढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्याही ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चकोट, निवडक असे कुल 100-150 पट्टेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्याच्या शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले.